वॅक्सिन या संदर्भावर आज ग्रुपवर खूप मोठी चर्चा चालू आहे तुमची. मग मला वाटलं त्याची काय रिॲलिटी आहे ती तुमच्यापर्यंत सादर करावी. तर मी माळशिरसमधून बोलतो आहे. मी डॉक्टर भोसले. मी रेस्क्यू डॉग सेंटर चालवतो. बेवारस प्राण्यांना मोफत उपचार करतो. तर वॅक्सिन सुरुवातीपासून शेवटपर्यंत जी काय प्रोसेस आहे ती आधी तुम्हाला माहीत पाहिजे. तर काय होतं, ज्यावेळेस वॅक्सिन तयार होतं ती पहिली गोष्ट म्हणजे मॅन्युफॅक्चरकडे तयार होतं. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटरकडे येतं. डिस्ट्रीब्युटरनंतर टॉकिस्टकडे येतं. टॉकिस्टनंतर मेडिकलवाल्यापाशी येतं आणि तिथून परत आपल्या सारख्या ग्राहकांपर्यंत येतं. तर ह्या प्रोसेसमध्ये कोण कसं सांभाळतं आहे, कोण कसं मेंटेन करतं आहे, त्याच्यावरती जिवंत आहे का नाही किंवा कारगर ठरेल का नाही हे आपल्याला कळतं. तर वॅक्सिनचं टेम्परेचर मेंटेन राहणं ही खूप महत्त्वाचं आहे. कंपनी 99% गॅरंटी देते, पण जोपर्यंत वॅक्सिन आपल्यापर्यंत येतं आहे तोपर्यंत ते लाईव्ह आहे का खराब झालेलं आहे हे आपल्याला माहीत होत नाही. तर नेहमी वॅक्सिन देताना डॉगचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे. टेम्परेचर त्याचं जर हाय टेम्परेचरमध्ये तुम्ही त्याला दिलं तर ते कारगर ठरणार नाही. तर टेम्परेचर अधिक त्याचं हाताळणी कशी झाली ही बी खूप महत्त्वाचं आहे. वॅक्सिन डायल्यूट केल्यानंतर ते किती वेळात श्वानच्या शरीरात गेलं. तर 99% कंपनी गॅरंटी देते. 70% 30% रिस्क राहते वॅक्सिन देण्यापर्यंत. तुम्ही कितीही चांगलं जपलं, काही जरी जपलं तर वरून येणार कसं आहे हे महत्त्वाचं आहे. अशा वेळेस ना तर तुम्ही कुठल्या डॉक्टरला दोष देऊ शकता, ना कुठल्या मेडिकलला दोष देऊ शकता. फक्त वॅक्सिन देण्याची पद्धत कशी आहे आणि ते तुमच्यापर्यंत कसं पोचलं आहे हे बी खूप महत्त्वाचं आहे. तेवढंच महत्त्वाचं आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मग द्यायचं का नाही द्यायचं. तर देणं ही 70% गॅरंटी राहते की बाबा सुरक्षित राहण्याची, आणि 30% चान्सेस राहत नाहीत की ते कसं आलं आहे, काय आलं आहे. तर देणं खूप चांगलं आहे. जर समजा तुम्हाला असं वाटलं की बाबा वॅक्सिन देऊन बी काय वेगळे सिम्पटम तुम्हाला दाखवायला लागले तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. ट्रीटमेंट त्याच्यावर प्रॉपर घ्या. वाटले की बाबा गॅस्ट्रिकसारखे सिम्पटम वाटतात, काय वाटतात, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि तसं काय शंका कुशंका आली तर तुम्ही ते रिपीट करू शकता कधीही. तर ग्रुपवर आतापर्यंत चाललेल्या चर्चेनुसार मला असं वाटलं की ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचाव्या, म्हणून मी ही थोडासा प्रयत्न केला. वॅक्सिन देताना नेहमी एक ब्रँडेड कंपनीचं द्या. कारण की माझ्याकडे सुद्धा लस टोचायला येणारी बरीच लोकांचं असं म्हणणं येतं की 250 रुपयाला आम्हाला मिळतं, 150 रुपयाला आम्हाला मिळतं. बरं, 150-250ला तुम्हाला मिळतं म्हणून एक चुकीच्या पद्धतीनं करू नका. जी काय प्रॉपर पद्धत आहे वॅक्सिन द्यायची त्या पद्धतीनं वॅक्सिन करा. सगळ्यात महत्त्वाचं टेम्परेचर बघा, वॅक्सिन व्यवस्थित ठेवलं आहे का ते बघा, त्याची हाताळणी व्यवस्थित करा. दरवेळी सिरिंज नवी वापरा. एका सिरिंजनं सगळ्यांना देत बसू नका. ह्या काय काळजी घेतल्या तर नक्कीच त्याचं मोठ्या प्रमाणात बेनिफिट होईल. नक्कीच आपण आपल्या श्वानांचं त्याच्यापासून रक्षण करू. तर 30% खराब वॅक्सिन आपल्याला लागणार ह्याची आपल्याला गॅरंटी असून बी आपण रेग्युलर वॅक्सिन करणं गरजेचं आहे आणि प्रॉपर वॅक्सिन करणं गरजेचं आहे. थोडेफार सिम्पटम दिसल्यानंतर घरच्या घरी न उपचार करता तुमच्या आसपास जिथं कुठं तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला घ्या आणि त्यांच्याकडून ट्रीटमेंट करून घ्या. प्रत्येक वॅक्सिनमध्ये शक्तिशाली आहे, कारण की वॅक्सिन दिल्यानंतर इम्युन सिस्टीम खूप स्ट्रॉंग डॉगची होती आणि ह्या आजाराला तो बळी पडत नाही. तर बस एवढंच मला तुम्हाला सांगायचं.